बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी अकोला जिल्हा परिषद समोर प्रहार शिक्षक संघटनेनं साखळी उपोषण सुरू केलंय। गेल्या 10 वर्षापासून शिक्षकांच्या बिंदू नामावली पूर्ण करण्याचं काम अकोला जिल्हा परिषद येथे सुरू आहे। तरीही आजपर्यंत बिंदू नामावलीचं काम पूर्ण झालेलं नाही। त्याकरता आज प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षापासून शिक्षकांच्या बिंदू नामावली पूर्ण करण्याचं काम अकोला जिल्हा परिषद येथे सुरू आहे। तरीही आजपर्यंत बिंदू नामावलीचं काम पूर्ण झालेलं नाही। अनेक निवेदने उपोषणे करून सुद्धा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासनाला रोस्टर पूर्ण करता आलं नाही। यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत आहे। बिंदू नामावली अद्यावत नसल्यामुळे समाजात प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। मागील 10 वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या व पदोन्नत्या रखडलेल्या आहेत। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या बिंदू नामावलीचं काम सुरू असल्याचं केवळ नाटक सुरू असून प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस भूमिका अद्यापही घेण्यात आलेली नसल्याचा आरोप यावेळी प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे। जनशक्ती पक्ष प्रहार प्रणित संस्थापक अध्यक्ष मा बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या आदेशाने आम्ही अकोला जिल्हा परिषदचं बिंदू नामावली गेल्या 10 वर्षापासून पूर्ण नाही आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जे लोक आहेत बाहेर जिल्ह्यात लागलेले, त्यामुळे त्यांना आपल्या अकोला जिल्ह्यात येता येत नाही आहे। 10 वर्ष झाले अकोला जिल्हा परिषदची रोस्टर पूर्ण होत आहे या किंवा आपण लवकर पूर्ण करू किंवा 90% काम झालेलं आहे। थोड्या दिवसातच बिंदू नामावली पूर्ण होईल या पद्धतीचे टोलवाडोलीची उत्तरं आम्हाला प्रशासनाकडून मिळत आहेत आणि प्रशासनाच्या या उत्तराला आम्ही कंटाळून मा बच्चूभाऊ साहेब यांच्या आदेशाने साखळी उपोषणाला इथं बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। तुमचं नाव काय? मंगेश टिकार, जिल्हाध्यक्ष अकोला। रोस्टर पूर्ण न करणे हा आरक्षण अधिनियम 2004 नुसार गुन्हा आहे। तसंच मागील 10 वर्षापासून रोस्टर बिंदू नामावलीचं काम सुरू आहे व अद्यापही ते पूर्ण होत नाही। त्याकरता आज प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद अकोला समोर जोपर्यंत रोस्टर पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील। शरद चेगोकार, UCN न्यूज, अकोला।